हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत की मासवडी कशी करायची. तर इथे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, आलं लसूणच्या पेस्टमध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते ह्या पाण्यात टाकलं आहे, थोडं तेल टाकलं आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता ह्याला छान उकळी फुटून द्यायची म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवत आहे. इथे आईने पाटवडीचा मसाला करून घेतलेला आहे. आता ह्याला छान उकळी फुटलेली आहे. इथे बेसन पीठ चाळून घेतलं आहे. आता हे थोडं थोडं करून ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे आणि ह्याच्यात टाकलं की आपल्याला कुठल्याही लाकडाच्या ह्यानी हलवायचं आहे. तर इथे लाकडाचं लाटणं आहे तर त्यांनी हलवत आहे, म्हणजे ते जास्त चिटकणार नाही. त्याला जसं लागेल तसं थोडं थोडं ह्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला ते हलवत राहायचं आहे, त्याच्या गाठी नाही पडून द्यायच्या. इथे छान हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, वाटण घेतलं आहे. आता हे हलवून झाल्यावर ह्याला थोडीशी वाफ येऊन द्यायची आहे आणि मग आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे. खाली एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडं एका वडीचं पीठ घ्यायचं आहे आणि दुसरं पीठ आहे हे झाकून ठेवायचं आहे, नाहीतर ते लगेच वाऱ्याने घट्ट होतं. तर तुम्ही हे थापताना तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता किंवा तेलाचा हात घेऊ शकता, म्हणजे ते नीट थापल्या जातं, नाहीतर ते हाताला चिटकतं. इथे खाली कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे, त्याला पाण्यात भिजवलेलं आहे आणि मग आई थापत आहे. आता हे थोडंसं छान पातळसर करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी पण त्याच्यावर टाकून थापू शकता, म्हणजे ते प्लास्टिकच्या पिशवी त्याच्यावर टाकू शकता आणि थापू शकता. आता हे छानपैकी मोठं झालेलं आहे, तरी थोडंसं ती करत आहे अजून. ह्याचे फक्त कडे आहेत ना, ते जाड नाही राहिले पाहिजे, ते पण एकसारखे पातळ झाले पाहिजे. आता आपण ह्याच्यावर टाकत आहे पाटवडीचा मसाला. मसाला कसा केला आहे तिने, तर मी त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर मी आता शॉर्टमध्ये सांगत आहे की मसाला कसा केला आहे. आलं लसूण कांदा कोथिंबीर खसखस तीळ धनेजिरं पावडर आणि ओवा आणि हिंग हे छान घ्यायचं आहे, छान भाजायचं आहे आणि ते छान वाटून घ्यायचं आहे, ओबडधोबड वाटायचं आहे आणि त्याच्यावर नंतर कापून कोथिंबीर मिक्स करायची आहे. तर त्याचं हे वाटण केलेलं आहे तिने. आता हे वाटण लावून झालेलं आहे. आता त्याच्यावर आपण टाकणार आहे कोथिंबीर आपण टाकली की त्याला आपण दाबणार आहे, म्हणजे ती हलणार नाही, कारण आपल्याला मासवडी ही फोल्ड करणार आहे ना आपण, ती हलणार नाही, म्हणून आपण कोथिंबीर टाकली की आपण ती दाबणार आहे त्याच्यावर, म्हणजे ती चिटकून राहील. हे फक्त आपल्याला खूप पटपट करायला लागतं, नाहीतर मग ते पीठ खालचं थंड झालं की मग ते त्याच्या अशा चिरा पडतात, मग तुटून जाते आपली वडी. असं तिने एकावर एक 3 लेअर घेतलेले आहे आणि हे हलक्या हाताने दाबायचं आहे, खूप पण जोरात नाही दाबायचं आहे, नाहीतर सगळा मसाला बाहेर येतो. ही वडी रेडी आहे. आता ह्याला आपल्याला माशासारखा शेप द्यायचा आहे, तर मग ते सुरीने कापायचं आहे आपल्याला. हे असं वाटतं खूप अवघड आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हे बघितलं तर खरंच खूप सोपं आहे, फक्त वेळ जातो पण सोपं आहे. इथे आपण वड्या कापून घेतल्या आहे, खूप पण पातळ नाही कापल्यात, नाहीतर मग
त्या तुटतात. मग थोड्याशा अशा मोठ्याच कापायच्यात म्हणजे त्यात तुटत नाही आणि ठेवायला पण इझिली आपण ठेवू शकतो. सो अशा प्रकारे आपली मासवडी रेडी आहे. ही डाळीच्या पिठापासून केलेला आहे. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ही कशी लागते आहे सांगा आणि कमेंट करा.